अनेक वेळा पॅरेंट्स क्लिनिकला आल्यानंतर स्वतःहूनच सांगतात की मॅडम बाळाला ना अँटीबायोटिक्स द्या म्हणजे बाळ लवकर बरं होईल. किंवा कधी कधी लास्ट टाइम ज्या अँटीबायोटिकने फरक पडला होता तेच अँटीबायोटिक पुन्हा स्वतःच्या मनाने कंटिन्यू करतात. डिअर पॅरेंट्स, तापाच्या पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी कुठलेच डॉक्टर हे ठामपणे सांगू शकत नाही की नक्की हा ताप कशामुळे आलाय. पण तापासोबत असणाऱ्या असोसिएटेड सिम्पटम्सवरून आम्ही हे प्रेडिक्ट करू शकतो की नक्की हा ताप कशामुळे आला असेल. लहान मुलांमध्ये 80% केसेसमध्ये हा ताप व्हायरसमुळे आलेला असतो, त्यालाच आपण व्हायरल फिवर म्हणतो. अशा वेळी साध्या व्हायरल फिवरसाठी तुम्ही तुमच्या मुलांमध्ये अँटीबायोटिकचा वापर करत असाल तर ते फार हानिकारक होऊ शकतं. गरज नसताना वारंवार अँटीबायोटिकचा वापर केल्याने नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. याशिवायच अति अँटीबायोटिकच्या वापरामुळे पचनाचे त्रास जसे की उलटी होणे, जुलाब होणे, पोटामध्ये दुखणे, शिवाय बेनिफिशियल गट बॅक्टेरिया हे कमी होऊ लागतात. याशिवाय चुकीच्या आणि वारंवार अँटीबायोटिकच्या वापरामुळे त्या अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स होऊ शकतो, ज्यामुळेच भविष्यातल्या इन्फेक्शनमध्ये सामान्य अँटीबायोटिक काम करत नाही. याशिवाय जास्त किंवा चुकीच्या डोसमुळे किडनी आणि लिव्हरवर देखील ताण येऊ शकतो. अँटीबायोटिक्स म्हणजे जे बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करतात, यांचा व्हायरल इन्फेक्शनमध्ये काहीही रोल नाही. त्याच्यामुळे तुमच्या बाळाला गरज नसताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स देऊ नका. याशिवाय जर का तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील तर तुम्ही नॅचरल इम्युनिटी बूस्टर लाईक सुवर्णप्राशन याचा वापर करू शकता.